बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय, अशा वेळेस कुरकुरीत भजी खाण्याची इच्छा होते. त्यातल्या त्यात गरमागरम बटाटे भजी असेल तर त्यातली मजा काही वेगळीच असते. तर नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय पावसाळा स्पेशल कुरकुरीत बटाटा भजी. भजी कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केले आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि आपल्या नयन मराठी रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपीला सुरुवात करू. आज आपण पावसाळा स्पेशल कुरकुरीत अशी बटाटा भजी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय. तर आपण जे साहित्य घेतलं ते बघू. तर मी इथं एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय. तुम्हाला भजी किती प्रमाणात करायचे त्यानुसार बटाटे तुम्ही घ्यायचे. तर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला. त्यानंतर 1 वाटी इथं बेसन पीठ घेतलं. घरातली आपली कुठली एखादी सिलेक्टेड वाटी असते तर त्या वाटीने मी इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. त्यानंतर 1 वाटीसाठी 2 चमचे इथं तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाच्या पिठाने आपले भजे कुरकुरीत होतात. त्यानंतर इथं चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचाभर जिरे घेतले, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घेतलं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती कमी तिखट पाहिजे यानुसार तुम्ही तिखट आणि मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद घेतली. त्यानंतर 1 छोटा चमचाभर मी इथं ओवा घेतला. आता आपण जो बटाटा घेतला तो मी स्वच्छ धुवून घेतला. आता आपण सालीसह याचे स्लाइस करून घेणार आहे. तुम्हाला जर साल काढून करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण सालीसह जर केले तर आपल्या बटाट्याला भज्यांना एक टेस्ट छान येते, म्हणून मी इथं सालीसह करते. आता त्यानंतर मी घरातली एक किसणी घेतली आहे, याने आपण स्लाइस करून घेतोय. तुम्ही सुरीने करू शकता. थोडेसे दाबून आपण इथं स्लाइस करून घेतोय, म्हणजे थोडेसे जाडसर स्लाइस आपले तयार होतात. तर या पद्धतीने आपण स्लाइस करून घेतले. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, एकसारखे आपले ह्या किसणीने स्लाइस तयार करून झाल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याचे स्लाइस तयार करून घेऊ शकता. आता आपण हे स्लाइस लगेचच पाण्यात टाकतोय, म्हणजे आपले बटाटा काळा पडत नाही. आपण बटाट्याचे इथं स्लाइस तयार करून घेतले आणि पाण्यात टाकले. आता हे 1 ते 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे याच्यावरचं स्टार्च निघून जातं. आणि यातलं पाणी निथळेपर्यंत आपल्याला चाळणीत ठेवायचे, म्हणजे सगळं पाणी आपलं निथळून जातं. पाणी निथळेपर्यंत आपण पीठ मिक्स करून घेऊ. आता पीठ मिक्स करण्यासाठी मी इथं थोडंसं मोठंच भांडं घेतलंय. घेतलेलं बेसन पीठ आपण या भांड्यात काढून घेऊ. तुम्हाला किती प्रमाणात भजे बनवायचे त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, त्यानंतर 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद. इथे 1 छोटा चमचाभर मी ओवा घेतलाय. हातावर थोडासा क्रश करून घालायचा, म्हणजे स्वाद छान येतो. त्यानंतर मी इथं 2 छोट्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. पीठ आपण 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घेतलंय. चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ आपलं हलकं तयार होतं आणि भजे आपले कुरकुरीत होतात. तर यानंतर आता आपण कोथिंबीर घालतोय. पीठ आपण इथं मिक्स करून घेतलं. या पद्धतीचं आपण इथं पीठ तयार करून घेतलं. आता ह्या पिठामध्ये आपण सोडा घालणार नाही, त्यामुळे आपण इथं गरम तेल घालतोय. पीठ मिक्स करून मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालं. यानंतर आपण 2 पोह्याचे चमचे इथं गरम तेल आपल्या पिठामध्ये घालतोय. तेल टाकून आपण परत एकदा पीठ मिक्स करून घेतलं आणि जे बटाट्याचे आपण स्लाइस करून घेतले ते ह्या पिठामध्ये टाकून घेऊ. असे स्लाइस आपण पिठामध्ये बुडवून घेतोय आणि पीठ छान आपल्या स्लाइसला कोट झालं की आपण ह्या गरम तेलात सोडून घेतोय. एक बाजू तळून झाली की उलटवून आपल्याला दुसरी बाजू तळून घ्यायची. टम्म असे भजे आपले तयार झाले.
या पद्धतीने आपले भजे तळून झाले. पहिली बॅच आपण तळून घेतली आणि एका झाऱ्याने तळून आपण दुसऱ्या झाऱ्यावर तेल निथळेपर्यंत ठेवतो, म्हणजे आपले भजे खूप जास्त तेलकट होत नाही. तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म असे फुगून आपले भजे तयार झालेत. नंतर आता आपण दुसरी बॅच सोडून घेतोय. खूप जास्त पीठ आपल्या बटाट्याच्या स्लाइसला कोट करायचं नाही, नाहीतर आपले भजे खूप जास्त जाड होतात आणि त्यामुळे ते कुरकुरीत होत नाही. हलकेसे डीप करून आपल्याला हे तळून घ्यायचे. बाहेर मस्त पाऊस पडतोय, तर असे बटाटा पकोडे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एक बाजू तळून आपण दुसरी बाजूने परत तळून घेतोय. दुसरी बॅचही आपली तळून झाली. आपण तेलने तळून घेऊ आणि डिशमध्ये काढून घेतो. अशी आपली कुरकुरीत बटाटा भजी किंवा बटाटा पकोडे तयार झाले. बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय, तर त्यावेळेस तुम्ही अशी बटाटा भजी नक्की करून खाऊ शकता. बऱ्याचदा आपण ही बटाटा भजी करतो, पण ती बऱ्याचदा तेलकट होतात. तर ह्या रेसिपीमध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भजी अजिबात तेलकट न होता अगदी रुचकर खमंग अशी तयार होतील. तर तुम्ही बघू शकता अजिबातही तेलकट न होता आपली भजी कुरकुरीत तयार झाली, कारण आपण याच्यात तांदळाचं पीठ वापरलंय. तर या पद्धतीने बटाटा भजी तयार करून बघा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.